अखेर लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत जो शासन निर्णय आहे मुदत वाढवण्याचा, तर तो शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने आज प्रसिद्ध केलेला असून या शासन निर्णयामध्ये काही महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी किंवा ज्या अपडेट्स आहेत तर त्या अपडेट्स देण्यात आलेल्या आहेत ई-केवायसी बाबत। आता ज्या लाडक्या बहिणी आपली ई-केवायसी पूर्ण करू शकले नाही, त्यांना पती नाही किंवा त्यांचे वडील हे वारले, तर अशा लाडक्या बहिणींची ई-केवायसी बाकी होती। तर नेमका अशा लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी कशी करायची हा मोठा प्रश्न राज्यात निर्माण झालेला होता। तर अशा लाडक्या बहिणींसाठी आता या JR मध्ये ज्या महत्त्वपूर्ण सूचना आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहेत। नेमकं त्यांनी आपली ई-केवायसी कशा पद्धतीने करायची, कुठे आपले डॉक्युमेंट जमा करायचे याची संपूर्ण डिटेल्स या JR मध्ये आलेली आहे। ती डिटेल्स समजून तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर जी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची मुदत आहे तर ती सुद्धा आता ऑफिशियली वाढवण्यात आलेली आहे, कारण याचा JR आलेला आहे। तर मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो। तर बघा मित्रांनो, आज 18 नोव्हेंबर रोजीचा आज शासन निर्णय, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून म्हणजे आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केला आहे। तर राज्य सरकार म्हणतं की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात वाढ करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली असून डायरेक्ट थेट लाभ त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दर महिन्याला पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ हा दिला जातोय। तथापि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी जी पडताळणी प्रक्रिया आहे तर ती 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसीची मुदत देण्यात आलेली होती, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना ई-केवायसीचा प्रॉब्लेम आला किंवा जे पोर्टल आहे तर ते पोर्टलला काही अडचणी आल्यात, त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी अजूनही ई-केवायसी पासून वंचित आहेत। तर अशा लाडक्या बहिणींसाठी ई मुदत वाढवण्यात येत आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत ही जी आधार ऑथेंटिकेशन प्रोसेस आहे तर ती चालू होणार आहे। त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ राज्य सरकारने दिलेली आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या JR मध्ये तो म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे। त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12 म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत जमा करायची। आता महिलांनो, नेमकं समजून घ्या कशा पद्धतीने तुम्हाला ई-केवायसी तुमची करायची। तर ज्या महिलांना वडील नाही, त्यांचा घटस्फोट झालेला आहे, वडील वारले असतील, तर अशा महिलांनी आपली ई-केवायसी कशा पद्धतीने करायची। पूर्वी जसं पोर्टलवर तुम्ही तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकून OTP घेऊन ई-केवायसी करत होते, त्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर विचारला जात होता, परंतु आता पोर्टलमध्ये बदल करण्यात आलेला असून तुम्हाला फक्त स्वतःचा आधार कार्ड क्रमांक टाकून स्वतःची ई-केवायसी करून घ्यायची। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जरी समजा वडील नसतील, पती वारलेले असतील, तर त्यांचा मृत्यू जो दाखला असेल तर तो मृत्यू दाखला तुम्हाला तुमच्या गावाच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे। तुमची ई-केवायसी तुम्ही पोर्टलवर करून घ्या। ई-केवायसी करायला तुम्हाला काही अडचण येणार नाही आता, परंतु ई-केवायसी केल्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत तुमच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे काही आदेश असतील तर ते आदेशची प्रत तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करू शकतात आणि अंगणवाडी सेविका ती वरती बाल विकास विभागा संबंधित प्रक्रिया पूर्ण करेल। तर अशाच पद्धतीने आता घटस्फोटीत महिला, ज्या महिलांना वडील वारले असतील, ज्या एकट्या महिला असतील, तर अशा महिलांची केवायसी प्रक्रिया आता पूर्ण केली जाणार आहे। ही अपडेट जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।